नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शनिवार दिनांक 28 डिसेंबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव शहराच्या विकासामध्ये कधीही कमी पडणार नाही, नामदार महेश शिंदे। चौथाही प्रभागातील 50 लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ। कोरेगाव शहर आणि परिसरातील विकास कामांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे। विधानसभा निवडणुकीत देखील कोरेगाव शहराने भरभरून मतदान करून शहर विकासाला हातभार लावला आहे। कोरेगाव शहराच्या विकासामध्ये कधीही कमी पडणार नाही, अशी ग्वाही कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली। राज्य सरकारच्या वतीने विविध योजनांमधून मंजूर झालेल्या 50 लाख रुपयांच्या चौथाही प्रभागातील विकास कामांचा शुभारंभ शनिवारी सायंकाळी 7:30 वाजता मान्यवरांच्या हस्ते झाला। त्याप्रसंगी शहरवासियांशी संवाद साधताना ते बोलत होते। प्रारंभी नामदार महेश शिंदे यांनी ग्रामदैवत श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांचे दर्शन घेतले। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, नगरसेवक नगरसेविका, माजी नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। नामदार महेश शिंदे यांनी कोरेगाव शहरातील एकही रस्ता अथवा सार्वजनिक बोल ट्रिमिक्स काँक्रीटीकरणापासून शिल्लक राहणार नाही, असे स्पष्ट केले। संपूर्ण स्वच्छ व सुंदर करण्यासाठी पुढाकार घेतला असून जवळपास शहरातील सर्वच प्रभागात काँक्रीटचे रस्ते पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले। चौथाही प्रभाग हा शहराचे हृदयस्थान असून या प्रभागाच्या विकासासाठी राजाभाऊ बर्गे आणि राहुल रघुनाथ बर्गे हे घेत असलेले परिश्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले। प्रारंभी राहुल प्रकाश बर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त फेटा बांधून सन्मान करण्यात आला। त्यानंतर नामदार महेश शिंदे आणि राहुल प्रकाश बर्गे यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला। यावेळी शिंग तुतारी यांच्या निनादात फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली। आंधळी उपसा सिंचन योजनेची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली पाहणी, मुदतीत काम पूर्ण करण्याच्या सूचना। आंधळी उपसा सिंचन योजनेमुळे मान तालुक्यातील गावांमधील शेतीच्या सिंचनासह पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे। उपसा सिंचन योजनेचे काम मुदतीत पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले। मान तालुक्यातील आंधळी उपसा सिंचन योजनेच्या कामाची पाहणी मंत्री गोरे यांनी शनिवारी सकाळी 11:30 वाजता केली। या प्रसंगी केंद्रीय जल आयोग पाणी प्रकल्पाचे सदस्य नवीन कुमार, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता अरुण नाईक, कार्यकारी अभियंता अमोल निकम, विजय पाटील आदी यावेळी उपस्थित होते। गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणरावजी इनामदार जिहेकटापूर उपसा सिंचन योजना पूर्ण होण्यासाठी केंद्र शासनाने मोठी मदत केलेली आहे। मान तालुका हा दुष्काळी तालुका आहे। जानेवारी महिन्यापासून या तालुक्यातील लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो। आंधळी उपसा सिंचन योजना या अंतर्गतच येत असून हे काम पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सुविधा निर्माण होणार आहेत। आंधळी उपसा सिंचन काम गुणवत्तापूर्ण व मुदतीत पूर्ण करावी, असेही मंत्री गोरे यांनी पाहणी दरम्यान सांगितले। कुमार यांनी आंधळी उपसा सिंचन योजनेचे काम गतीने व गुणवत्तापूर्ण करावे, असे सांगितले। सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाच्या दर्जाबाबत तडजोड करू नये, मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले। सातारा जिल्ह्यातील कामकाजाचा घेतला आढावा। सातारा जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते, पूल, शासकीय निवासी अनिवासी इमारत बांधण्याची कामे सुरू आहेत। ती सर्व कामे वेळेत पूर्ण करा। सातारच्या शासकीय मेडिकल कॉलेजचे काम प्रगतीपथावर असून हे कामही तातडीने पूर्ण झाले पाहिजे। कोणतेही काम असू द्या, प्रत्येक काम हे दर्जेदार झाले पाहिजे, याकडे अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालावे। बांधकाम विभागाच्या कोणत्याही कामाच्या दर्जाबाबत कोणतीच तडजोड होता कामा नये, अशा स्पष्ट सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या। सातारा येथील नवीन शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता नामदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक झाली। त्यावेळी ते बोलत होते। अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल अहिरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपअभियंता अधिकारी यावेळी उपस्थित होते। बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध रस्ते, सर्व प्रकारचे पूल बांधणे, पथदिवे बसवणे, हॅम, नाबार्ड व इतर योजनांमधून सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा नामदार शिवेंद्रसिंहराजे यांनी घेतला। बामणोली ते दरे व तापोळा ते अहिर केबल स्टे पूल
आपटी ते तापोळा मोठा पूल बांधणे, सातारा कोरेगाव रस्त्यावरील संगम माहुली येथील नवीन पूल बांधणे, क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान बांधणे, सैनिक स्कूल नूतनीकरण, पाटण शासकीय इमारत, वाई शासकीय इमारत बांधकाम आदी सर्व कामांच्या प्रगतीबाबत आढावा घेण्यात आला. तसेच सविस्तर चर्चा झाली. प्रस्तावित कामे मंजूर करून घ्या आणि मंजूर असलेली कामे सुरू करा. तसेच सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना नामदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केल्या. मेडिकल कॉलेजचे काम प्रगतीपथावर असून येत्या काही महिन्यात संपूर्ण काम पूर्ण होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याबाबत नामदार शिवेंद्रसिंहराजेंनी समाधान व्यक्त केले. राज्यात समाविष्ट असलेल्या सर्व राष्ट्रीय महामार्गावर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. स्वच्छतागृह बांधल्यानंतर त्याची स्वच्छता व देखभाल झाली पाहिजे. याबाबत आराखडा तयार करण्याच्या सूचना नामदार शिवेंद्रसिंहराजेंनी अधिकाऱ्यांना केल्या. दरम्यान काम घेणारा ठेकेदार कोण आहे हे पाहू नका. ज्याने कोणी काम घेतले असेल त्याच्याकडून संबंधित काम दर्जेदार झालेच पाहिजे. यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालावे. कामाच्या दर्जाबाबत तडजोड होऊ देऊ नका, अशा सूचना नामदार शिवेंद्रसिंहराजेंनी अधिकाऱ्यांना दिल्या. सोयाबीनचे भाव पुन्हा पडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, आमदार शशिकांत शिंदे. केंद्राने आयात निर्यात धोरणाचा फेरविचार करण्याची मागणी. महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हक्काचे पीक असलेल्या सोयाबीनचे भाव पुन्हा पडले आहेत. आफ्रिकन देशांमधून सोयाबीनची आयात केली जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊ लागले आहे. त्यासाठी सरकारने आयात निर्यात धोरणाचा फेरविचार करावा. त्याचबरोबर बँकांनी आता क्रेडिट कार्डच्या थकबाकीवर 30% व्याज आकारणी करण्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. मात्र हे एक प्रकारचे सावकारी व्याज असून त्यावर फेरविचार झाला पाहिजे आणि त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घेतला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे. लासुर्णे येथील आपल्या निवासस्थानी शनिवारी सकाळी 10 वाजता पत्रकारांशी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली. केंद्र सरकारचे धोरण शेतकरी हिताचे असले पाहिजे, पण तसे दिसत नाही. मोठे उद्योजक व्यापाऱ्यांच्या फायद्यासारखी धोरणे राबवण्याऐवजी केंद्राने सामान्यांसाठी धोरणे राबवावीत, असे नमूद करून आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे की शेतकऱ्यांचे उत्पादन जास्त असताना अशा प्रकारचे आयात धोरण जर राबवत असाल तर ते योग्य नाही. या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. ज्यावेळी कांद्याचे भाव वाढतात त्यावेळी निर्यात बंदी केली जाते. शेतकऱ्यांना भाव मिळताना निर्यात बंदी करता आणि भाव पडले असताना आयात करायची हे अत्यंत चुकीचे आहे. आता सोयाबीनचे भाव पडले आहेत, त्यासाठी केंद्र सरकारने आयात निर्यात धोरणाचा फेरविचार करावा, तरच सोयाबीन उत्पादकांना 4 पैसे मिळतील, अशी आशा आहे. शेतीमालाचे शॉर्टेज होते तेव्हा सरकार धोरण बदलते. कांद्याचे भाव पडतात तेव्हा निर्यात बंदी घातली जाते. केंद्राचे धोरण हे शेतकरी हिताचे असले पाहिजे, पण तसे दिसत नाही. अदानी सारख्या उद्योजकांच्या व्यापाऱ्याच्या फायद्यासारखी धोरणे राबवण्याऐवजी सरकारने सामान्यांसाठी धोरणे राबवावीत, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे. त्याचबरोबर बँकांनी आता क्रेडिट कार्डच्या थकबाकीवर 30% व्याज आकारणी करण्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. क्रेडिट कार्ड वापरणारे नोकरदार व तरुण वर्ग आहेत. असे असताना 30% व्याज हे एक प्रकारचे सावकारी व्याज आहे. त्यावर शिक्कामोर्तब झाले असेल तर क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्याचे परिणाम आता उमटायला लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीत हा सावकारी धंदा बंद झाला पाहिजे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यावर फेरविचार झाला पाहिजे आणि त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घेतला पाहिजे, अशी मागणीही आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे. डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या पंतप्रधानपदाचा कालखंड हा आधुनिक भारताचा सुवर्ण काळच. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली. डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या कालखंडात अनेक लोकाभिमुख निर्णय घेण्यात आले. त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळामधील 10 वर्षाचा कालखंड हा आधुनिक भारताचा सुवर्ण काळच म्हणावा लागेल. अशा महान नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना मन भरून येत आहे. अशा शब्दात माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी श्रद्धांजली वाहिली. कराड येथे पत्रकारांशी शनिवारी सकाळी 10 वाजता बोलताना त्यांनी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांच्याबरोबर काम करताना आलेल्या अनुभवाचे कथन केले. तसेच त्यांचे जागतिक स्तरावरील महत्त्व अधोरेखित केले. डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. डॉक्टर मनमोहन सिंह यांच्यासोबत मी पंतप्रधान कार्यालयाचा मंत्री म्हणून 6 वर्ष अत्यंत जवळून काम केले होते. डॉक्टर मनमोहन सिंह हे अत्यंत उच्चशिक्षित होते. तसेच ते अर्थतज्ञ होते. पण
याचा त्यांना कधीही गर्व नव्हता. ते राजकारण चांगल्या पद्धतीने समजत होते, परंतु ते राजकारणी नव्हते असे म्हटले जाते, कारण ते परंपरागत मंत्री पंतप्रधान असे नव्हते. त्यांच्याकडे प्रचंड अशी नम्रता होती. हे मी अगदी जवळून पाहिले आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 2008च्या जागतिक मंदीच्या काळामध्ये मनमोहन सिंह यांची पंतप्रधान म्हणून भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. त्यांच्या आर्थिक धोरणामुळे त्या आर्थिक मंदीची देशाला झळ बसू दिली नाही. त्यांनी अनेक महत्त्वाचे कायदे केले. मनरेगासारखा कामाच्या अधिकाराचा कायदा असेल, माहितीच्या अधिकाराचा कायदा, खाद्यान्न सुरक्षेचा कायदा, भूमी अधिग्रहण कायदा, शिक्षणाचा हक्काचा कायदा म्हणजेच राईट टू एज्युकेशन, वनाधिकार कायदा असे अनेक लोकाभिमुख कायदे डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या कालखंडात त्यांनी घेतले. त्यामुळे त्यांच्या पंतप्रधान कार्यकाळमधील तो 10 वर्षाचा कालखंड हा आधुनिक भारताचा सुवर्णकाळच म्हणावा लागेल. अशा महान नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली. मी सत्तेमध्ये जेव्हा पहिल्यांदा गेलो तो थेट पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यालयामध्ये राज्यमंत्री म्हणून 6.5 वर्ष मी काम केलं आणि त्या कामामुळे कदाचित मला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून पाठवलं गेलं. तर त्याच्याकरता मी सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांचे उपकार कधी विसरणार नाही. त्याने मला फार मोठी संधी दिली आणि तो माझ्या आयुष्यातला एक सुवर्ण काळ होता म्हटलं तर काही वावगं होणार नाही. ते अत्यंत साधे होते. उच्च शिक्षित असलेला अहंकार नव्हता.